चांदूर बाजार तालुक्याच्या काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात पावसाची रिपरिप असताना कपाशीच्या पेरणीसोबतच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला वेग दिला। मात्र बाजारपेठेतील विविध कंपन्यांचे बियाणे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही। त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत। स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांनी सोशल मीडियावर दिलेल्या अंदाजांमुळे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची फजिती झाली। 21 जून पर्यंत तालुक्यात पावसाची हजेरी लागली नाही। 22 जूनला पावसाचं आगमन झालं। त्याच दिवशी आद्रा नक्षत्र लागलं। तालुक्यातील सर्वच मंडळात पाऊस हजेरी लावत आहे। जिल्ह्यात सर्वाधिक 128 मिमी पावसाची नोंद 6 जुलैपर्यंत चांदूर बाजार तालुक्यात झाली आहे। परिणामी काही भागात नदी नाल्यांना पूर आला आणि गावात पाणी शिरलं। शेती जलमय झाली, अनेकांची शेती खरडून गेली। कपाशीसह सोयाबीनचं पीक वाहून गेलं। अशी विचित्र परिस्थिती विविध ठिकाणी पाहायला मिळाली। तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार पेरणी योग्य क्षेत्र 45,213 हेक्टर आहे। त्यापैकी यंदा 43,198 क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। यात कापूस 17,200 हेक्टर, सोयाबीन 14,800 हेक्टर, तूर 10,850 हेक्टर, ज्वारी 98, मूग 50, उडीद 50 तर इतर पिकांची 150 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस व सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचं कृषी विभागाच्या नियोजनात स्पष्ट करण्यात आलं होतं।